जगातला सर्वात रहस्यमय पर्वत, ज्यावर आजपर्यंत कुणीही चढू शकलं नाही आणि कदाचित चढू शकणारही नाही. हा पर्वत म्हणजे कैलास पर्वत, भगवान शंकराचं निवासस्थान. हजारो वर्षापासून हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीय लोक या पर्वताची पूजा करतात. हिंदू मान्यतेनुसार कैलास हा भगवान शिव आणि माता पार्वती यांचं घर आहे. पण विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर या पर्वताभोवती अशी अनेक गूढ रहस्य आहेत, ज्यांनी शास्त्रज्ञांनाही चक्रावून टाकलंय. ते रहस्य काय आहे? का कोणी आजही या पर्वतावर चढू शकलं नाही? काय गूढ दडलंय कैलास पर्वतामध्ये? आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. कुणीही का चढू शकत नाही कैलास पर्वतावर? आजवर अनेकांनी प्रयत्न केला पण कोणीही यशस्वी झालं नाही. रशियन संशोधकाच्या मते जेव्हा लोक पर्वताच्या जवळ जातात तेव्हा त्यांच्या वयात झपाट्याने वाढ होते, कारण तिथे टाईम खूप फास्ट चालतो. तिथे चढाई करायला गेलेल्या लोकांनी हे अनुभव केले की त्यांच्या हातापायाची नखं खूप लवकर वाढतात, त्यांचं वय खूप लवकर वाढते आणि ते खूप लवकर थकत आहे. अनेक पर्वतारोहकांनी सांगितलं की शिखराच्या दिशेने चढताना अदृश्य शक्ती मागे ओढते, जणू एखादं अदृश्य बल थांब असं सांगते. त्यात तिथे वातावरण कधीही बदलू शकतं, ज्यामुळे कित्येक लोकांनी या पर्वतावर चढायचा विचार केला पण त्यांना ते अर्धवट सोडावं लागलं. चीन सरकारने देखील 2001 पासून या पर्वतावर चढाई करायला बंदी घातली आहे. त्यासाठी त्यांनी सुरक्षेच्या कारणामुळे बंदी घातली असं सांगितलं, पण नेमकं काय कारण आहे अजून कोणालाही माहीत नाही. देवाचं घर की परग्रहवासियाचं ठिकाण? काही वैज्ञानिक आणि UFO संशोधकाच्या मते कैलास पर्वताचा आकारमान मानवनिर्मित पिरॅमिडसारखा आहे. रशियन संशोधकांनी तर हा पर्वत जगातील सर्वात मोठा प्राचीन पिरॅमिड असल्याचं म्हटलंय आणि त्याभोवती इतर लहान पिरॅमिड आहेत, जणू काय एक प्रचंड ऊर्जा केंद्र. कारण या पर्वताच्या आसपास खूप स्ट्रॉंग अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. काही संशोधक म्हणतात की या पर्वतावर मॅग्नेशियमचे भरपूर साठे आहेत, ज्यामुळे तिथे मॅग्नेटिक फील्ड जास्त प्रमाणात जाणवते. काही UFO संशोधकाचं मत आहे की या पर्वताच्या आत परग्रहवासियाचा बेस असू शकतो, कारण सॅटेलाइट इमेजेसमध्ये त्यांच्या आसपास असामान्य चुंबकीय क्षेत्र दिसतं. आता यामागे खरं कारण काय आहे हे मात्र अजून कोणालाही सांगता येत नाही. आध्यात्मिक ऊर्जा आणि मानवी अनुभव. जे साधू किंवा यात्रेकरू कैलासपर्यंत गेलेत ते म्हणतात तो पर्वत पाहिला की मनात एक अवर्णनीय शांतता निर्माण होते. कैलासाजवळील मानसरोवर तलाव आणि राक्षस तलाव हे देखील रहस्यमय आहेत. एक तलाव सदैव शांत आणि पवित्र वाटतो, तर दुसऱ्यात पाण्याच्या लाटा उफाळतात, जणू क्रोध दर्शवतो. याला लोक शिव आणि शक्तीचं संतुलन मानतात. आजपर्यंत कोणत्या उपग्रहानं कैलास पर्वताच्या आतील भागाचं स्पष्ट चित्र टिपू शकलं नाही. काही शास्त्रज्ञ मानतात की पर्वताखाली ऊर्जेचा प्रचंड स्रोत आहे, ज्यामुळे तेथील चुंबकीय कंपासेस आणि उपकरणं बिघडतात. पण साधक म्हणतात जिथं विज्ञान थांबतं तिथून तर अध्यात्म सुरू होतं. कैलास पर्वत एक पर्वत नाही, तो एक जागृत ऊर्जा केंद्र आहे, जिथं विज्ञान आणि श्रद्धा एकत्र येतात आणि मानवाला स्वतःच्या मर्यादा ओळखायला लावतात. कदाचित आपण त्याचं रहस्य पूर्णपणे उलगडू शकणार नाही, पण काही रहस्य असे सुंदर वाटतात जेव्हा ती गूढ राहतात. तुम्हाला नेमकं काय वाटतं? या पर्वतावर असं काय आहे जे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्यासाठी आम्ही असे इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.